नवनीत राणाचा विषय चिल्लर, यावर मी बोलत नाही असं दानवेंनी म्हटलंय. नवनीत राणांच्या भूमिकेवर अंबादास दानवेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा अमरावतीच्या हनुमान घडीवरती 18 जुलैला हनुमान चाळीसा पठण करणार आहे. तारखेला जो आंदोलन होणार आहे त्याला त्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा अमरावतीच्या हनुमान गडीवर हनुमान चालीसाचे पठण करणार आहे. नवनीत राणा वगैरे चिल्लर विषय याच्यावर मी काय बोलत नाही. नवनीत राणा वगैरे चिल्लर विषय याच्यावर मी काय बोलत नाही. तर मौलाना जर्जिश अन्सारीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध असं उदय सामंतांनी म्हटलं. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद होण्यासाठी हे विधान केलंय का, असा सवाल देखील उदय सामंतांनी केला. कारवाई झाली पाहिजे, उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं. मला तर अशी शंका येते की दोन धर्मामध्ये वाद लागावेत म्हणून हे काही वक्तव्य केलंय का, ह्याचा देखील तपास पोलिसांनी केला पाहिजे. कुठच्या व्यासपीठावरनं कोण बोलतंय ह्याच्यापेक्षा हिंदूंच्या संतांचा देखील मान सन्मान राखला गेला पाहिजे. कारण या संदर्भात भगवान श्रीकृष्णावर बोलल्यानंतर संतांमध्ये जो उद्रेक झालेला आहे ही खरी हिंदू धर्माची मला असं वाटतं ती प्रतिक्रिया आहे. त्याच्यामुळं प्रत्येक धर्माच्या माणसानं दुसऱ्या धर्माची लोक दुखावली जाणार नाही ही भूमिका घेतली पाहिजे. तर राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेला पत्राला नितेश राणेंचं पत्रातून प्रतिउत्तर आहे. फडणवीसांना सल्ले द्यायला लाज वाटली पाहिजे असं नितेश राणेंनी म्हटलं. नागपुरात संघभूमीवर नाक रगडून पापाची माफी मागा असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे. तर लोणावळा ग्रामीण परिसरात लागू केलेले मनाई आदेश रद्द करा. संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू करण्यात आलेले होते. पावसाचा वेग कमी झाल्यानं परिस्थितीचा आढावा घेत जिल्हाधिकारी जितेंद्र रुड्डींकडून आदेश रद्द करण्यात आले. एकविरा देवी मंदिर, कार्ला, भाजेल लेणी, लोहगड, विसापूर, टिकोना, टायगर पॉइंट, पवना धरण क्षेत्रातील आदेश रद्द करण्यात आलेले आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेच्या सिंधुदुर्गच्या जिल्हा प्रमुखाला ठाणे पोलिसांनी नोटीस दिली आहे. गिरिजा राऊत प्रकरणामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याची संजू परवांना नोटीस आहे. संजू परवांचा अटकेतील भोंदू फिरोज सोबतचा फोटो समोर आलाय. गिरिजा राऊत प्रकरणात भोंदू फिरोज बाबा अटकेत आहे. भोंदू बाबा जे सावंतवाडीचे कोळगावचे फिरोज बाबा आहे ते जितेश राऊतच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे. असं असताना आज शिवसेनेच्या लोकांवर काही राऊतांवर आरोप होते. आज संजू परब सुद्धा ह्या भोंदू बाबांकडे अनेक लोकांना, राजकीय लोकांना, सत्ताधाऱ्यातल्या त्यांच्या पक्षातल्या लोकांना अनेक वेळा गेले. त्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांना सुद्धा चौकशीला आणलेली आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई करणार हा आमच्यापर्यंत सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे. वैभव नाईक सगळीचकडे एक नोटीस आणि स्वतः एक स्टेटमेंट दिलंय, एक व्हिडिओ केलाय आणि सगळीकडे सांगतो की संजू परबांना फिरोज बाबा संदर्भात नोटीस आली. मला आतापर्यंत तर रात्रीचे 9 वाजले कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. आता ही नोटीस, माझी नोटीस वैभव नाईकाकडे कशी पोहोचली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. का दारू पिऊन बोलतो, काय दारू पितो एवढं मला माहिती आहे. तर दारू पिऊन बोलायला लागला हे मला आता कळतं. कारण ही नोटीस आतापर्यंत मला कोणतीच पोहोचलेली नाहीये. जेव्हा नोटीस येईल तेव्हा मी त्याचं उत्तर देईन.